वाहतूकदार बचाव, भव्य विरोध प्रदर्शन मोर्चा आंदोलनाला अखेर यश। नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांचे मानले आभार। सर्व वाहतूकदार यांना सूचित करण्यात येते की नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या तत्परतेने रोजमाटा कंपनीचे संचालक यांनी नाशिक कार्यालयात असलेल्या फिटनेस सेंटरमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत, हे मान्य केले। लवकरात लवकर सुधारणा करण्यात येईल, यामुळे वाहनधारकांना यापुढे फिटनेस करतेवेळी त्रास होणार नाही याची शाश्वती देण्यात आली। सर्व संघटनांनी 1 जानेवारीपर्यंत फिटनेस सेंटरमधील तांत्रिक अडचणी दूर न झाल्यास फिटनेस सेंटर बंद करण्यात यावे अशा सूचना फिटनेस सेंटर संचालकांना दिल्या। तसेच फी वाढ रद्द करा, या मागणीचा प्रस्ताव नाशिक येथून परिवहन आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला। या कारणांमुळे पुकारलेले आंदोलन काही काळासाठी तुर्तास पुढे ढकलण्यात आले असून नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांचे मोटर मालक कामगार वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व संघटनेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले। सर्व वाहतूकदार संघटनांनी उद्या एक आंदोलन करणार होते आपल्या ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटरच्या होणाऱ्या त्या ठिकाणच्या विविध त्रासांबद्दल। तर या सर्व वाहतूकदार संघटनांच्या नेत्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यांना म्हणालो की बाबा आपण आम्हाला थोडा वेळ द्या आणि त्या तत्पूर्वी आंदोलन करण्यापूर्वी माझी जरा भेट घेऊन आपण त्या विषयावर चर्चा करू आणि सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू। तर त्यानुसार यांनी माझ्या विनंतीला मान देऊन यांनी या सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्याकडे आले। यांच्यासोबत आमची सखोल प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याबद्दल आता पुढच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला सचिन जाधव साहेब पुढच्या गोष्टी। माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीपजी शिंदे साहेब यांनी आपल्या सर्व नाशिकच्या संघटनांना इन्व्हाइट करून विनंती केली की तुम्ही उद्याचे आंदोलन करू नका, त्यामध्ये आम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय। आणि 1 ते 1.5 तास आमच्याशी मीटिंग केली आणि आमचे प्रॉब्लेम समजून घेतले। आणि नाशिकमध्ये असलेले रोजमार्टा कंपनीचे जे फिटनेस सेंटर आहे त्यांचे मालक चौधरी त्यांना दिल्लीवरून बोलवून घेतलं, तातडीने बोलवून घेतलं आणि या जेवढ्या दक्षतेने वाहतूकदारांसाठी शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांना